आपलं सर्वांचं स्वागत. मी मिलिंद ठोंबरे. आज आलो आपण किनीवळगी या गावामध्ये. येथील प्रगतशील कास्तकार आपल्यासोबत आहे. त्यांनी आपला वैभव आदित्य सीड्स या कंपनीचा गहू लागवड केला होता. त्यांनी सोयाबीन सुद्धा लागवड केली होती. तर आपण गव्हाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत. तर गहूचा काय विशेष वाटलं त्यांना गहू बद्दल, आपल्या वैभव या गावाबद्दल, तर हे आपण त्यांच्याकडून प्रत्यक्षात जाणून घेऊ. त्यापूर्वी भाऊ तुमचं संपूर्ण नाव सांगा. नमस्कार, मी कौस्तुभ कृष्णकिशोर सरतावे, राहणार किनीवळगी, तालुका दारवा, जिल्हा यवतमाळ. मी गहू लावला होता आदित्य कंपनीचा वैभव या नावाचा. हा गव्हाची वैशिष्ट्य म्हणजे अशी आहे की हा खूप कमी वाढतो आणि याचा थोमा भरपूर जास्त होते. आणि मंडळी तुम्ही बघू शकता, कमी कालावधीत येणारा गहू आहे हा. ही बघू शकता तुम्ही. मी फक्त केवळ गव्हाला 6 ते 7 पाणी दिलेले आहे आणि भरपूर असा म्हणजे चांगल्या दर्जाचा गहू तुमच्या समोर इथे झालेला आहे. म्हणजे एकदम खूप छान गहू झालेला आहे. आणि यावेळेस 2-3 वेळा वादळी वारा आलं होतं, पण त्या कारणाच्यानं आपला गहू पडलेला नाही, कारण ते कमी वाढलेला गहू आहे. या कारणाच्यानं गहू आपला पडला नाही. आणि मंडळी खूप छान गहू आहे. तर तुम्ही मागच्या वर्षी लागवड केलं तर भाऊ? नाही, मागच्या वर्षी नाही, या वर्षी. हा, तर मंडळी बघू शकता आपल्या गव्हाची क्वालिटी बघा. प्रत्यक्षामध्ये आपण लाईव्हमध्ये दाखवत आहे. तर आम्ही गव्हाची क्वालिटी देतो, सोयाबीनची क्वालिटी देतो, चण्याची क्वालिटी देतो, सगळ्यांचीच क्वालिटी फक्त एकमेव आदित्य सीड्स कंपनी देते. त्यामुळे आपल्याकडे सर्व शेतकरी वर्ग जे आहे आपलं प्रोडक्ट वापरत आहे. तर भाऊनी सोयाबीन सुद्धा लागवड केली. तर भाऊ तुम्हाला काय ॲव्हरेज आला मागच्या वर्षी आला होता भाऊ आम्हाला 11.5चा ॲव्हरेज. अच्छा. आदित्य कंपनीचं फुले किमया 753 म्हणून होतं. अच्छा. मागच्या वर्षी 11.5चा आला होता माळा सोयाबीन. आणि यावेळेस 9चा आला. अच्छा, 9चा कसं काय आला? 9चा म्हणजे त्यामध्ये तूर होती 2.5 एकर. बघू शकता मंडळी, इतका खूप पाऊस येऊन सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे ॲव्हरेज आपल्या आदित्य सीड्स या कंपनीचा आलेला आहे. त्यांच्यामुळे ते गव्हावर आलेले आहेत. गव्हांचा सुद्धा चांगला ॲव्हरेज त्यांना 100% येईल असा त्यांचा विश्वास आहे. भाऊ काय सांगताल इतर शेतकऱ्यांना तुम्ही गव्हाबद्दल? मी एवढंच सांगेन की बा या गहू खूप छान आहे. हा गहू तुम्ही लावायला पाहिजे. लावायला पाहिजे. तर मंडळी आपला गहू लागवड करावू शकता. त्याचबरोबर आता येणाऱ्या सीझनमध्ये सोयाबीन सुद्धा आपण लागवड करू शकता. समृद्धी 24, आदित्य गोल्ड 7755 आणि राजनंदिनी ह्या आपल्या 3 व्हरायट्या एकदम जबरदस्त आलेल्या आहेत. आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला उत्पन्न देणाऱ्या व्हरायट्या आता एक वेळेस लागवड करून खात्री करू शकता, जसं की भाऊने केलेलं आहे. तर भाऊ तुम्ही लागवड केला आमचा वैभव हा गहू, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.